जिथपर्यंत जळगाव जिल्हा असेल, आपला नगर नाशिक जिल्हा असेल, पाठीमागच्या काळामध्ये केळीच्या संदर्भामध्ये करपा, त्याच्यासोबतच डाळिंब असेल, संत्रा असेल, या फळपिकांवर पण मोठ्या प्रमाणात काही आजार, त्या ठिकाणी रोग आलेले, आणि म्हणून कृषी विद्यापीठांनाही आम्ही सूचना केलेली की या संदर्भामध्ये आपल्याला तातडीने काय कार्यवाही करता येईल. तर कृषी विभागाने विद्यापीठांशी या संदर्भात संवाद साधावा. पाठीमागच्या काळामध्ये टोमॅटोच्याही संदर्भामध्ये आपल्या नाशिक असेल, नगरचा काही भाग असेल, काही आपण त्याचे काही सॅम्पल्स बेंगलोर वगैरे तपासणीला पण पाठवले होते. मोठ्या प्रमाणात काही रोग त्या ठिकाणी आढळून आला होता, आणि म्हणून या संदर्भामध्ये सुद्धा आपण काळजी घ्यावी अशी माझी आपल्याला विनंती असणार आहे. आपल्याला माहिती आहे की नंदुरबार सारख्या भागामध्ये पण आता स्ट्रॉबेरी मोठ्या प्रमाणात होते आहे. आपल्या अगदी पेठ सुरगाणा भागामध्ये पण स्ट्रॉबेरीचं पीक चांगल्या प्रमाणात येत आहे, आणि म्हणून याचं मार्केट लिंकिंग करणं हे आपल्या समोरचं मोठं आव्हान त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून हे मार्केट लिंक कसं करता येईल हा पण विषय आपण सर्वांनी फोकस करावा अशी माझी आपल्याला विनंती असणार आहे. GI मानांकन असलेल्या काही वाणांना आपण एक्सपोर्ट, त्याच्यासोबतच व्हॅल्यू ॲडिशन आपण काय काय करू शकतो या संदर्भामध्ये कृषी विभागाच्या वतीने मार्गक्रमण सुरू आहे. जसं आता नंदुरबारकडे आपली मिरची पण मोठ्या प्रमाणात आहे. जळगावची केळी तर त्याचं GI मानांकन झालेलं आहे, पण असल्या काही वाणांना आणखी आपण काही GI मानांकनचे प्रस्ताव त्याचे विहित प्रोसेसमधनं जर गेलो तर मला वाटतं की त्याचा चांगला परिणाम येणाऱ्या काळामध्ये आपल्याला निश्चितपणे दिसून येणार आहेत. तर आजच्या बैठकीच्या निमित्ताने आपण सर्वजण इकडं आलात, मी आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. आणि याही पलीकडे काही लहान मोठ्या गोष्टी जर असल्या तर कृषी विभागाने महसूल विभाग असेल, ग्रामविकास डिपार्टमेंट असेल, यांच्याशी संवाद साधून ते प्रश्न आपण मार्गी लावावेत अशी पण माझी आपल्याला विनंती आहे. PM किसान आणि ई-पीक पाहणी कृषी विभाग असेल, महसूल विभाग असेल, ग्रामविकास डिपार्टमेंट असेल, मला वाटतं की काही शेतकरी आपले या योजनेच्या पासून वंचित होते. तर कृषी विभागाने इनिशिएटिव्ह घेऊन या तिन्ही विभागाने संयुक्त विद्यमाने, शेवटी हा शेतकऱ्यांचा विषय आहे आणि आपण सगळेजण कोण नुसते हेच 3 डिपार्टमेंट नाही तर याच्याही पलीकडचे डिपार्टमेंट्स आपण शेतकऱ्यांच्या प्रती देणं लागतो. आणि म्हणून सर्वांनी समन्वय साधून पाठीमागे आपण ड्राईव्ह राबवला होता, परंतु आणखी जर काही शेतकरी राहिलेले असतील तर हे पण प्रश्न आपण निकाली काढावेत आणि सर्व शेतकऱ्यांना या संदर्भातलं मार्गदर्शन करून त्यांना या सगळ्या प्रवाहामध्ये आणावं अशी माझी आपल्याला सगळ्यांना विनंती असणार आहे. मी आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. नाशिक विभागाची काही म्हणावा बैठक संपन्न झाली. या बैठकीला उपस्थित असलेले माननीय मंत्री महोदय, सर्व वरिष्ठ अधिकारी, सर्वांकडून विभागाच्या वतीने आभार मानतो आणि आजची ही बैठक संपन्न झाली. फक्त एक छोटी सूचना राहिली. नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्याचा जो काही अतिदुर्गम भाग आहे, तर या अतिदुर्गम भागामध्ये पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ह्या सर्व बियाणे, खते आणि इतर निविष्ठा प्राधान्यक्रमाने तिकडे कशा पोहोच होतील याची आपण काळजी घ्या. ते सगळ्यांना जेवायला तिकडे सूचना करा. प्रेस झाली ना आता. रेकॉर्डिंग केलंय ना. बरं ठीक आहे.
त्यांना मागच्या दरवाजानं जाऊ द्या, मागच्या दरवाजानं. मागच्या दरवाजाने कृपया इतर सगळ्या अधिकाऱ्यांनी प्रस्थान करायचं आहे. आता परत मला हे सगळं बोलावं लागणार. नाही ठीक आहे. तर तुम्ही बोला ना, तुम्ही विचार तेवढं साहेब सांगते. ठीक आहे, करायचं सुरू. बाकी अधिकाऱ्यांनी शांततेने जावं. आता प्रेस कॉन्फरन्स सुरू आहे. कृपया बाकी अधिकाऱ्यांनी मागच्या दरवाजाने शांततेने जावं. येणाऱ्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर 2 मिनिटं. अरे येणाऱ्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक महसूल विभाग वाईज, कृषी विभाग वाईज आम्ही राज्याच्या आढावा बैठकी संपन्न करतो आहोत. मला वाटतं की ही आजची 5वी बैठक आहे आणि आज आपल्या नाशिक विभागाच्या नाशिक जिल्हा, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर या 5 जिल्ह्यांचा आढावा बैठक या ठिकाणी संपन्न झाली. या बैठकीला आपण बघितलं असेल की यापूर्वी पालकमंत्री माननीय भुजबळ साहेब, विभागाचे सचिव डवलेजी, विभागीय आयुक्त गमेसाहेब, विभागाचे आयुक्त, त्यासोबतच 5ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, त्या जिल्ह्यातील कृषी अधिकारी, त्याच्यासोबतच पीक कर्जाच्या संदर्भातले असलेले अधिकारी, ऊर्जा विभागाचे अधिकारी, पीक विमा, त्याच्यासोबतच वेगवेगळ्या ज्या काही योजना आहेत, या योजनांच्या संबंधित असणारे अधिकारी आणि काही शेतकरी प्रतिनिधी बांधव या बैठकीला उपस्थित होते. राज्यव्यापी जर आपण विचार केला तर साधारणपणे खरीप हंगामाचं 160 लाख हेक्टर क्षेत्र आपल्या राज्याचं आहे. यापैकी नाशिक विभागाचा जर आपण विचार केला तर 27.45 लाख हेक्टर क्षेत्र खरीप हंगामाच्या खाली येत आहे. राज्यव्यापी जर आपण प्रमुख पिकांचा विचार केला तर सोयाबीन आणि कापूस ही 2 मोठी पिकं राज्यव्यापी आहेत आणि बऱ्यापैकी या 5 विभागांमध्ये सुद्धा कापूस, सोयाबीन, मका आणि इतरही पिकं, ऊस आहे, काही फळबागा आहेत, इतरही पिकं या 5 जिल्ह्यांच्या विभागामध्ये आपले घेतली जातात. सर्वसाधारणपणे या 5 जिल्ह्यांच्या सह राज्याच्यासाठी जे काही बियाणे, रासायनिक खते आणि इतर ज्या काही निविष्ठा आहेत, मी सर्व शेतकरी बांधवांना आश्वस्त करू इच्छितो की कोणालाही बियाण्याची, रासायनिक खतांची आणि इतर निविष्ठांची कमतरता भासणार नाही. 5 जिल्ह्यांसह राज्याच्यासाठी जे काही बियाणे, रासायनिक खते आणि इतर निविष्ठा लागतील याचं पूर्ण नियोजन शासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे. जिथपर्यंत बियाण्याच्या संदर्भातला विषय आहे, पाठीमागच्या 2 वर्षापूर्वी सर्वसाधारणपणे सोयाबीन बियाण्याच्या संदर्भातले काही मुद्दे उपस्थित झाले होते, परंतु 2021-22 मध्ये मला वाटतं की अतिशय सुरळीतपणे
हा हंगाम त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे. घरच्या बियाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात करणं याला एक चळवळ रूपात आम्ही त्या ठिकाणी संपन्न केलं आणि त्यामुळे सोयाबीनच्या बियाण्याचे कमतरता भासली नाही. चालू वर्षालाही त्याच पद्धतीचा ड्राईव्ह संपूर्ण राज्यव्यापी संपन्न करण्यात आलेला आहे. आपल्या राज्याच्यासाठी साधारणपणे 55 लाख मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी केंद्र सरकारकडे आपण केली होती. 52 लाख केंद्र सरकारने 45 लाख मेट्रिक टन आपल्या राज्याच्यासाठी रासायनिक खतांचं आवंटन मंजूर केलेलं आहे. जे काही आवंटन 45 लाख मेट्रिक टनाचं दर महिन्याला दर आठवड्याला केंद्र सरकारने मंजूर केलेलं आहे ते आम्हाला त्या त्या वेळेप्रमाणे उपलब्ध करून द्यावं. प्रामुख्याने मे, जून आणि जुलै या 3 महिन्यांमध्ये तर प्राधान्यक्रमाने आपल्या राज्याला जे काही आवंटन मंजूर केलेलं आहे ते त्या त्या शेड्यूलप्रमाणे उपलब्ध करून द्यावं अशी विनंती प्रत्यक्ष केंद्रीय कृषी मंत्री महोदय माननीय तोमर साहेब, राज्यमंत्री महोदय, त्यासोबतच रासायनिक खतांचे मंत्री महोदय माननीय नामदार गडकरी साहेब, माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना आम्ही मागच्या 3 आठवड्यापूर्वीच दिल्लीमध्ये जाऊन प्रत्यक्ष भेटून त्या त्या विभागांच्या सचिवांना सुद्धा भेटून आम्ही विनंती केलेली आहे आणि त्या त्याप्रमाणे ही खतं उपलब्ध होतील आणि कोणालाही अडचण त्या ठिकाणी भासणार नाही. आपल्याला माहिती आहे की कृषी विभागाच्या वतीने MREGSच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फळबाग लागवडीचाही लक्ष्यांक पाठीमागच्या काळात निर्धारित केला होता आणि 2 वर्षामध्ये साधारणपणे 60,000 हेक्टरपर्यंत फळबाग लागवड करण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत. पीक विम्याच्याही संदर्भामध्ये केंद्र शासनाशी आम्ही संपर्क केलेला आहे आणि बीड मॉडेल ज्याच्यामध्ये नफ्याला एक मर्यादा कंपन्यांच्यासाठी आणि नुकसान झालं तर त्याची एक मर्यादित जबाबदारी 10% नफा आणि 10% नुकसानीची जबाबदारी कप अँड कॅप मॉडेल केंद्र सरकारकडे आम्ही मांडणी केलेली आहे आणि मला वाटतं की येणाऱ्या 15 दिवसामध्ये या संदर्भामध्ये केंद्र सरकार सकारात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे. मागच्या वर्षाच्याही संदर्भातला आढावा पीक विम्याचा या ठिकाणी घेतलेला आहे. पर्टिक्युलर नाशिक जिल्ह्याच्या काही भात पिकाचं पीक विमा त्याचं कॅल्क्युलेशन्स आता प्रगतीपथावर आहेत आणि या आठवड्याच्या शेवटपर्यंत त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्यांच्या खात्यावर संबंधित पीक विमा देईल असाही निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे. आपण बघितलं असेल की शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेवर मिळालं पाहिजे म्हणून सर्व जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही विनंती केलेली आहे की दर आठवड्याला या संदर्भातल्या आढावा बैठकी आपण घ्या आणि त्या त्या बँकेला जे काही टार्गेट दिलेले असेल त्याची पूर्णपणे अंमलबजावणी झाली पाहिजे. बियाणे, खते आणि इतर निविष्ठांच्या संदर्भामध्ये जर कुठे शेतकऱ्यांची फसवणूक होते असं जर निदर्शनास आलं तर फक्त त्या दुकानावर कारवाई न करता, दुकानावर तर कारवाई करायचीच, परंतु ज्याने कोणी ते तयार केलेलं आहे त्या कंपनीवर पण आणि त्याचे जे डायरेक्टर किंवा ते कोण मालक असतील त्यांच्यावरही फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी सूचना आज या ठिकाणी करण्यात आलेली आहे. नगर जिल्हा आणि इतर काही भागामध्ये जो काही आपला ऊस अद्यापही शिल्लक आहे, मागच्या 15 दिवसापूर्वीच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सरकारने निर्णय केला एकही शेतकरी बांधवांचा ऊस गाळप विना तोड विना शिल्लक राहणार नाही याची काळजी घेण्याचा निर्णय त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि या संदर्भामध्ये वाहतूक असेल, ऊस तोडण्याच्या संदर्भातला विषय असेल आणि ऊसाचा जो काही उतारा त्याच्यात घट घेईल तर त्याला अनुदान रूपातनं शासन पातळीवरनं मदत करून त्या ठिकाणी त्या संबंधित कारखान्यांना आणि शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय ऑलरेडी झालेला आहे. PM किसान आणि ई पीक पाहणी
हे जे काही दोन शेतकऱ्यांच्याही दृष्टिकोनातून महत्त्वाकांक्षी योजना आहेत, तर या संदर्भामध्ये महसूल विभाग, कृषी विभाग आणि ग्रामविकास डिपार्टमेंट या तिन्ही डिपार्टमेंटच्या माध्यमातून संयुक्त विद्यमाने ड्राईव्ह राबवून जे कोण शेतकरी यापासून वंचित असतील तर त्यांनाही त्या ठिकाणी लाभ देण्यात यावा आणि त्या प्रवाहामध्ये त्यांनाही आणण्यात यावं अशा प्रकारची विनंती करण्यात आलेली आहे. आपल्याला माहिती आहे की वेधशाळेने 99% पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे आणि आता 2-3 दिवसापासनं तर मान्सून लवकर येईल अशा प्रकारचाही अंदाज वर्तवला जातो आहे आणि या पार्श्वभूमीवर आपण सर्वांनी अलर्ट राहावं ही पण सूचना करण्यात आलेली आहे. परंतु पुरेसा पाऊस झाल्याशिवाय शेतकरी बांधवांनी पेरणी करू नये असं पण विनंती आणि आवाहन करण्याचा निर्णय आज त्या ठिकाणी झालेला आहे. आपला शेतकरी राजा सगळ्या जगाच्या पोटाची काळजी घेतो. आपण पाहिलं असेल की करोनाच्याही काळामध्ये शेतकऱ्याचं पूर्ण कुटुंब आपल्या शेतावर राबत होतं आणि त्यांनी केलेल्या कष्टामुळेच राज्याची देशाची आर्थिक व्यवस्था पण सावरली गेली आणि त्याच्यासोबतच कोणालाही अन्नधान्य, भाजीपाला, फळे, दूध याची कमतरता भासली नाही आणि म्हणून वेळ प्रसंगी शेतकरी कुटुंब स्वतःच्या शरीराकडे म्हणजे जगाच्या पोटाची व्यवस्था करीत असताना स्वतःच्या कुटुंबाच्या शरीराकडे दुर्लक्ष करत आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये कृषी विभाग आणि शासनाच्या वतीने आपण काही एक 5-10 वाहनांचं किट की जे पालेभाज्या किंवा ते कडधान्य त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला कामात येऊ शकेल अशा प्रकारचं एक किट, बियाण्यांचं किट शेतकरी बांधवांना देण्याचा निर्णय केलेला आहे आणि म्हणून DPDC योजनेच्या माध्यमातून एक कदाचित 5-10 लाख रुपये त्याला लागतील आणि शेतकरी बांधवांना हे बियाणं मोफत त्याच्या कुटुंबाच्यासाठी प्रामुख्याने आणि होऊ शकते की त्या माध्यमातून आणखी 2 पैसे पण त्यांना उपलब्ध होऊ शकतील. तर हे पण देण्याचा निर्णय त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. नाही, वस्तुस्थिती आहे की आता पर्यावरणामध्ये जे काही बदल होत आहेत मग त्याचाच एक भाग आहे की टेम्परेचर पण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वारे. तर कृषी विद्यापीठांच्याही माध्यमातून या विषयावर संशोधन चालू आहे की म्हणजे याला अनुकूल आपण शेती कशी करू शकतो हा एक भाग आणि त्यातल्या त्यात अशी परिस्थितीच्या म्हणजे तातडीने आणखी आपण काय करू शकतो त्याला त्या झाडांना पण आपण याच्यापासून कसं वाचवू शकतो. तर या विभागातले जे काही तज्ज्ञ महोदय आहेत त्यांचं मार्गदर्शन घेऊन त्याप्रमाणे आपण अंमलबजावणी करणार आहोत. हो, बरोबर आहे. पाठीमागे केळीच्या संदर्भामध्ये करपा पण मोठ्या प्रमाणात आला आणि आता तुम्ही जसं म्हणतायत की लहान रोपं असताना मग त्याला काही आच्छादन करता येईल का? बरोबर. काही आता डाळिंबावर पण काही कापड टाकून पण शेतकरी त्याचं प्रोटेक्शन करतायत. तर तसं ह्या रोपांच्याही संदर्भामध्ये आपल्याला काय करता येईल त्याचं आपण मार्गक्रमण करू.
नाही, आपण म्हणता ती वस्तुस्थिती आहे. नाबार्डच्या माध्यमातून राज्याचं एक पतपुरवठा धोरण त्या ठिकाणी घोषित केलं जात आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि इतरही विभागांच्या प्रमुख मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये राज्याचा आणि जिल्हा वाईज आढावा त्या ठिकाणी संपन्न होत असतो. आणि बऱ्याचदा असं दिसून येतं आहे की काही राष्ट्रीयकृत बँक्स त्या ठिकाणी कर्ज देत असताना शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी आखडता हात घेतात. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मी आत्ताच आपल्याला माहिती देत असताना सांगितलं की दर आठवड्याला जिल्हाधिकारी महोदयांनी याचा आढावा घ्यायचा. ज्या बँकेला जे टार्गेट दिलेलं असेल, आणि टार्गेट हे रकमेचं नाही. काही बँक्स असं पाहतात की चांगला मोठा शेतकरी आहे, त्याला खूप मोठी रक्कम देणं ठीक आहे, त्यांना ते कर्ज मिळालंच पाहिजे, काही दुमत नाही. परंतु त्यातल्या त्यात मध्यम आणि लहान जो शेतकरी आहे त्याला प्राधान्यक्रमाने पतपुरवठा झाला पाहिजे. आणि त्याही दृष्टिकोनातून दर आठवड्याला आढावा घेण्याचं निश्चित झालेलं आहे. मी सर्व बँक्सला विनंती आवाहन करतो की शेतकऱ्यांना ठीक आहे इतकंच कर्ज द्या, तितकंच द्या असं आम्ही पण बोलणार नाही, परंतु किमान त्या शेतकऱ्याचं गाडी रांकेला लागली पाहिजे या पद्धतीने त्यांनी पतपुरवठा, आणि तो पण वेळेत. नाहीतर शेतकरी आता पाऊस पडला आणि पेरणीची परिस्थिती झाल्याच्या नंतर तो काही थांबणार नाही. मग तो कुठून तरी उसनवार पैसे घेणार, व्याजाने पैसे घेणार. शेवटी मशागत आणि पेरणीसाठी लागणारं जे काही बियाणं खत असेल ते त्याला तेव्हा घ्यावंच लागणार आहे. आणि म्हणून पेरणीपूर्व हे सर्व रक्कम शेतकरी बांधवांना उपलब्ध झाली पाहिजे अशी त्यांना सर्वांना मी विनंती आवाहन करतो. आणि नकारात्मक बोलणं आत्ताच्या घडीला बरोबर नाही, परंतु शेतकऱ्यांचा पैसा बँकेमध्ये ठेवायला चालतो आणि कर्ज द्यायला आपण जर आखडता हात घेत असाल तर ही गोष्ट काही बरोबर नाही. कागदपत्र खूप मागतात नॅशनलाइज बँका, त्याच्यामुळे पण शेतकऱ्यांना खूप वेळा चक्कर मारायला लागतात, त्याचा भांडण. काही जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन काही ॲप तयार केलेले आहेत. कोणाला कर्ज पाहिजे, कोणतं पीक घेणार आहे, त्या भागातला क्रॉपिंग पॅटर्न बघून त्याने त्याच्यावर नोंदणी करावी. काही ठिकाणी कर्ज मेळावे पण घेतले जातात. मला वाटतं की असे वेगवेगळे प्रयोग करून त्यातल्या त्यात आणि ज्या कागदपत्रांची आवश्यकता आहे ते घेतलेच पाहिजे, काही दुमत नाही. परंतु नको ते कागदपत्रांच्यासाठी शेतकऱ्यांना हेलपाटे मारायला लावणं ही पण गोष्ट काय बरोबर नाही. आपल्याला माहिती आहे की महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून आपल्या नाशिक जिल्ह्याला 1100 कोटी रुपयाच्या पेक्षा जास्त निधी आला. एकट्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेला 920 कोटी रुपये आले. या योजनेचं प्रारूप तयार करीत असताना आणि नंतरही शासनाचे स्पष्टपणे निर्देश होते की ज्या शेतकऱ्याच्या नावाने हे कर्जमुक्तीचे पैसे पाठवलेले आहेत त्या शेतकऱ्यांना प्राधान्यक्रमाने पीक कर्ज उपलब्ध करून दिलं गेलं पाहिजे. आता आपण बघितलं असेल की त्या 920 कोटी रुपयांच्या पैकी फक्त 325 कोटी रुपये शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या पोटी देण्यात आलेलं आहे, हे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. आणि ही गोष्ट काय बरोबर नाही. आणि म्हणून विभागीय आयुक्त महोदय आणि त्याच्यासोबतच जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भातला संपूर्ण डिटेल अहवाल शासनाला सादर करण्याची सूचना करण्यात आलेली आहे. मला वाटतं की 15 दिवस महिन्याभराच्या आत त्यांनी तसा अहवाल सादर केला पाहिजे. पहिली गोष्ट तर या कोणत्याच गोष्टीची कमतरता भासणार नाही, हा पहिला भाग. दुसरी गोष्ट, जो कोण त्याच्याकडे साठा असताना शेतकऱ्यांना देत नाही, जास्ती दराने देतो किंवा लिंकिंग करून देतो,
अशा जर तक्रारी आल्या तर त्या दुकानावर पण कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. पहिली गोष्ट. तिसरी गोष्ट, याला समांतर आम्ही बफर स्टॉक यंत्रणा उभी केलेली आहे. कृषी विभागाचंच MAIDC हे जे काही महामंडळ आहे, या महामंडळाच्या माध्यमातून युरिया आणि इतरही काही रासायनिक खतं आपण, कारण आता हा ऑफ सीझन आहे, मागचा महिना असेल हा साधारणतः 15 तारखेपर्यंत, जे काही दुकानदार व्यापारी बांधव असतात की त्यांना वाटतं की आत्तापासनं आपण हे इन्व्हेस्टमेंट करून ठेवायचं, त्याला व्याज लागतंय, आणि म्हणून शासनाच्याच वतीने आपण बफर स्टॉक, उद्दिष्ट आहे 1 लाख मेट्रिक टनापर्यंतचं राज्यव्यापी, तर तो बफर स्टॉक आपण करून ठेवतो. मागच्या वर्षालाही 80,000च्या आसपास आपण केला होता. आणि जिथे कुठे कमतरता भासली तर तिथे ताबडतोबीने हा बफर स्टॉक केलेला साठा आपण मार्केटमध्ये त्या शेतकऱ्यांच्या पर्यंत उपलब्ध करून देतो. मागच्या काही वर्षांच्या जर आपण कंपॅरिझन केलं, मी नाही बोलत नाही, 2 दिवस पुढे पाठीमागे झालं असेल, मी ते नाकारत नाही, परंतु मागच्या काही वर्षांचा जर आपण अंदाज किंवा प्रसंग जर बघितले तर त्या मानाने हे कमी प्रमाणात प्रसंग त्या ठिकाणी. हां, काय झालं की जून महिन्यामध्येच पाऊस पडला आणि एकाच वेळेस पेरणी सर्व दूर एकाच वेळेस झाली, आणि त्याच्यामुळे त्या जून जुलैच्या पहिल्या काही त्या महिन्याभरामध्ये थोडंसं 2 दिवस पुढे पाठीमागे झालं होतं. परंतु चालू वर्षाला या संदर्भामध्ये आम्ही आयुक्त कार्यालयामध्ये पुण्याला एक स्वतंत्र कक्ष आपण स्थापन केलेला आहे, आणि त्या कक्षाच्या माध्यमातून त्याने फक्त राज्यव्यापी प्रत्येक जिल्ह्या वाईज आणि अगदी डिटेलमध्ये तालुक्यापर्यंत सुद्धा बियाण्याची काय परिस्थिती आहे, रासायनिक खतांची काय परिस्थिती आहे, इतर ज्या काही निविष्ट आहेत त्याचं मॉनिटरिंग करणं, याच्यासाठी एक स्वतंत्र कक्ष स्थापन केलेला आहे. काय काय माननीय सदाभाऊ खोत साहेब, मला वाटतं की पाठीमागच्या काळामध्ये मंत्री महोदय होते, त्यांच्यावर कृषी मंत्रीच होता, कृषी विभागाची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्याच काळात त्यांनी नाशिक जिल्हा नाही तर पूर्ण राज्याच्या प्रत्येक जिल्ह्याची, प्रत्येक गावाची निवड केली असती तर फक्त मालेगाववर जाण्याची आवश्यकता पडली नसते. हा पहिला भाग. ही एक चांगली योजना आहे शेतकरी बांधवांच्यासाठी. माननीय नानाजी देशमुख पोकरा ही योजना साधारणपणे मागच्या सरकारच्या काळामध्ये 4 वर्षापूर्वी, 4-5 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी ती डिझाईन करण्यात आली. 15 जिल्हे आणि साधारणतः 5147 गावं. आता आपण जसं बोललो की वातावरणामध्ये जे बदल होत आहेत, टेम्परेचर वाढतं आहे, काही भागामध्ये जमीन खराब झालेली आहे, शेतीची जमीन खराब झालेली आहे, आणि अशा प्राप्त परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी वातावरणामध्ये बदल पूरक शेती कशी करावी आणि इतरही शेतकऱ्यांच्या साठीच्या योजना या योजनेमध्ये समाविष्ट आहेत. हो, ही वस्तुस्थिती आहे की आता मालेगावचा 4 वर्षाच्या नंतर त्याच्यामध्ये मालेगाव तालुक्याचा समावेश करण्यात आला, हे काही मी नाकारत नाही, परंतु याच्यासोबतच या योजनेला चांगला प्रतिसाद पाहता येणाऱ्या काळामध्ये पोकरा योजनेचा दुसरा टप्पा, कारण ही जागतिक बँकेचं कर्ज घेऊन या योजनेची अंमलबजावणी होते आहे, आणि म्हणून जागतिक बँकेचं कर्ज घेऊन दुसरा टप्पा राज्यव्यापी त्याचा अंमलबजावणी करता येईल का याची पण पडताळणी सुरू आहे. गेल्या वर्षी पिकाचं राज्यात प्रोडक्शन किती होतं सर, यावर्षी किती अपेक्षित आहे असं काही सांगता येईल का?
प्रत्येक पीक वाईज वेगवेगळे आहे. चालू वर्षाला आम्ही त्याचं उत्पादकता वाढ कशी करता येईल हा पण एक प्रमुख फोकस विषय ठेवलेला आहे. आणि हे करीत असताना खूप मोठमोठ्या गोष्टी सांगण्याच्या ऐवजी त्याच तालुक्यामध्ये आमच्या काही शेतकरी बांधवांनी स्वतः प्रयोगशील शेती करून चांगले उच्चांक प्रस्थापित केलेले आहेत. तर तेच उदाहरण त्यांच्यासमोर ठेवायचं. आणि त्याच्यासोबतच कापूस आणि सोयाबीन तेलबिया याचं उत्पादकता वाढ आणि त्याच्यावर प्रक्रिया उद्योग उभे करून मूल्य साखळी विकसित करणं याचा एक क्लस्टर डेव्हलपमेंट कार्यक्रम शासनाने बजेटमध्ये घोषित केलेला आहे. त्याच्यासाठी 1000 कोटी रुपये पुढच्या 3 वर्षाच्यासाठी त्यांनी नियोजित केलेलं आहे. आणि म्हणून हे 2 पिकं आणि तेलबिया याचं क्लस्टर डेव्हलपमेंट म्हणजे बियाण्याच्या पासून उत्पादकता वाढपासून तर त्याच्यात व्हॅल्यू ॲडिशन काय काय करता येईल तो कार्यक्रम साधारणतः या खरीप हंगामापासूनच राज्यव्यापी आपण घेतो आहोत. असं काही नाही. म्हणजे ज्या ज्या भागामध्ये प्रामुख्याने ही पिकं घेतली जातात तर तिथला क्लस्टर डेव्हलप कसा करता येईल आणि ते मॉडेल तयार करणार आणि त्या मॉडेलप्रमाणे मग इतर शेतकरी पण त्याचं अनुकरण करतील. नाही असं कुठलंही रद्द करत नाही आहे. फक्त काही कामांचं सिस्टम आम्ही करून घेणार आहोत. विशिष्ट कामांचं कारण काय होतंय आता आम्ही सगळेजण इकडे बसलेलो आहोत. एखादा प्रश्न जर विचारला तर त्याचं एक जबाबदारी पण निश्चित झाली पाहिजे. त्याचं नाही तर सामुदायिक जबाबदारी दिली की त्याचं उत्तरदायित्व राहत नाही. आणि म्हणून प्रत्येक विषयाचं एक जबाबदारी कशी निश्चित करता येईल. काही ठिकाणी एखादा छोटा विषय जरी असला तरी तो 4 टप्प्याची परवानगी घ्यायला येतो आणि त्या तो काळ पण त्याच्यात वेळ पण वाया जातो. नाहक ते कागदपत्रांच्या याच्यात हेलपाटे त्याला मारावे लागतात. आणि म्हणून हे टप्पे पण कमी कसे करता येतील आणि प्रभावी अंमलबजावणी कशी करता येईल यासाठी काही सिस्टम आम्ही करतो आहोत. नाही सांगितलं ना मी, पदं कोणतीही रद्द होणार नाहीत. कामांच्या साठीच्या काही व्यवस्था पद्धतीच राहतील परंतु कामांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात येतील. जिल्ह्याचा जिल्हा जळगाव नाशिक जिल्हा नाशिकचं का विभागाचा जर आपण विचार केला तर साधारणतः 2021 मध्ये 10,863 कोटी रुपयाचा लक्ष्यांक निश्चित करण्यात आला होता. त्याच्या अगेन्स्ट 7,554 कोटी रुपयाचं वाटप करण्यात आलं. एकूणच हे सर्व बँक्स मिळून आणि चालू वर्षाच्या साठी साधारणतः 9,376 कोटी रुपयाचा लक्ष्यांक निश्चित करण्यात आलेला आहे. सॉरी मी ते 20-21 ची आकडेवारी दिली तुम्हाला. 21-22 मध्ये लक्ष्यांक होता 9,376 कोटी रुपये
त्याच्या अगेन्स्ट वाटप करण्यात आलं 7,605 कोटी रुपये. याच्यामध्ये आपला नाशिक जिल्हा होता 2,780 कोटी रुपये. वाटप करण्यात आलंय 2,086 कोटी रुपये. टार्गेट्स 22-23 प्रत्येक जिल्हा वाईज त्याच प्रमाणात आहे. नाही, बरोबर आहे. किमान 8 तास दिवसा पूर्ण दाबाने वीज मिळाली पाहिजे. आणि ऊर्जा विभागाने आता त्यांचं काही दुरुस्ती वगैरे काही कामं असतील तर बाबा आताच्या काळात तुम्ही करून घ्या, अशी पण सूचना त्यांना आम्ही केलेली आहे. हो, बरोबर आहे. कांद्याचं उत्पादन म्हणजे आपण उत्पादकता बोलू शकतो, कमी आलेली ही वस्तुस्थिती आहे. या विषयाच्या संदर्भामध्ये मी जेव्हा म्हणजे याला काही तुम्ही पॉलिटिकल असं हे घेऊ नका, परंतु दिल्लीला मी जेव्हा आम्ही सगळेजण गेलो होतो तर कांद्याची वस्तुस्थिती पण आम्ही केंद्र शासनाच्या निदर्शनास आणून दिली. आणि आत्ताच नाही तर मागच्या 2-3 महिन्यापूर्वीच कांद्याचं निर्यातीची क्वांटिटी वाढली पाहिजे. त्याच्यासोबतच आता नाफेडने कांदा खरेदी सुरू करावी ही पण विनंती. मागच्या 3 आठवड्यापूर्वी जेव्हा आणखी 5-7 आपले खासदार महोदय पण होते, आणखी 5-7 खासदार महोदय पण आम्ही सगळे सोबत होतो आणि त्याप्रमाणे नाफेडने कांदा खरेदी सुरू करावी ती पण विनंती केली होती. आणि मला वाटतं की त्या पद्धतीने त्यानं कांदा खरेदी पण सुरू केलेली आहे. तुम्ही म्हणता त्या पद्धतीने उत्पादकता कांद्याची शेतकऱ्यांची कमी आली ही वस्तुस्थिती आहे. नाही, त्या दिवसाचा त्या जिल्ह्याचा जो मॅक्सिमम दर निघतो त्या दराप्रमाणे त्यांचं खरेदीचं धोरण आहे. समजा असं कुठून काही पर्टिक्युलर सूचना असेल तर आपण त्याचं बघा, काही योजनांमध्ये आता कृषी विभागाचं कामाची जे काही सिस्टम आहे, ऑनलाईन अर्ज करणं, तो जो काही लक्ष्यांक असेल त्याप्रमाणे त्या शेतकऱ्यांची निवड करणं, त्याला पूर्वसंमती देणं, ते जे काही कामाच्यासाठी त्याला मान्यता देण्यात आली त्या जागेची कृषी विभागाने पाहणी करणं आणि नंतर त्या शेतकऱ्याचं ज्या प्रयोजनासाठी निवड झाली त्याने ते काम पूर्ण करणं. ते काम पूर्ण झाल्याच्यानंतर कृषी विभागाचे अधिकारी परत पाहणी करतात, नंतर त्याचे बिलं वगैरे घेऊन त्याचं रेकॉर्डिंग करून त्या शेतकऱ्याच्या खात्यावर ते पैसे वर्ग केले जातात. आता तुम्ही म्हणता ती वस्तुस्थिती आहे की काही बाबींच्यासाठी नुसतं मागासवर्गीय असं मी बोलणार नाही, परंतु काही गरीब शेतकऱ्यांकडे पण तेवढे पैसे उपलब्ध नसतात आणि त्याचं निवड झाल्याच्या नंतर पण तो त्या योजनेच्या पासून वंचित असतो. आणि म्हणून कारण आता डीबीटी सिस्टमच्या माध्यमातून आपण जातो आणि म्हणून याच्यातनं पण काही मार्ग काढता येईल का हा कृषी विभाग प्रयत्न करतो आहे. अरे घोटाळा नको बोलू ना बाबा. आता अजूनही 44 गावाच्या शेतकऱ्यांना त्यांचं नुकसान झालेलं असताना सुद्धा पैसे मिळालेले नाहीत. हा घोटाळा आहे. हा, असं बोला.
तुम्ही तर कृषी मंत्र्याच्या तालुक्यात घोटाळा घोषित करून टाकला. त्याचं असं झालेलं आता हा पण काही झाकून लपून विषय नाही. जे प्राथमिक पातळीवरचे प्रत्येक ठिकाणी जे पंचनामे केले जातात, साधारणपणे या गावामध्ये बाबा 70% नुकसान झालंय, या गावामध्ये 80% नुकसान झालं, असे तातडीचे पंचनामे करून त्या अधिकाऱ्यांनी सरकारला कळवलेलं. त्याच्यानंतर डिटेल जेव्हा पंचनामे होतात तर त्याची आकडेवारी थोडीशी 15 दिवस महिन्याभरानंतर ती आकडेवारी शासनापर्यंत जाते. तर त्याची दुसरी आकडेवारी ती शासनापर्यंत दुर्दैवाने पोहोचवली नाही थ्रू प्रॉपर चॅनल. मग जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, मंत्रालय. तर पहिली जी आकडेवारी गेलेली होती त्या आकडेवारीप्रमाणे पैसे आले. स्थानिक अधिकाऱ्यांना असं वाटलं की आपण दुसरी जी आकडेवारी पाठवलेली आहे त्याप्रमाणे दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे उपलब्ध होतील. त्याने जे पैसे आले ते त्याने 100% सरसकट वाटून टाकले. म्हणजे ही परिस्थिती आहे. आजही मालेगाव तालुक्यातले 44 गावं की ज्यांचं नुकसान झालंय ते त्या मदतीपासून वंचित राहिलेले आहेत. संभाजीनगर औरंगाबाद खंडपीठाने काही शेतकरी बांधव आणि काही लोकप्रतिनिधी उस्मानाबाद जिल्ह्याचे कोर्टात गेलेले आणि त्या संदर्भामध्ये माननीय संभाजीनगर औरंगाबाद न्यायालयाने काही निर्णय त्या ठिकाणी दिलेला आहे. त्याचं अधिकृत प्रत अद्याप प्राप्त व्हायची आहे. ती प्रत प्राप्त करून घेणं आणि या संदर्भातल्या आणखी काय काय आकडेवारी आहे किंबहुना आमची त्या विषयाच्या संदर्भात तयारी असली पाहिजे आणि म्हणून राज्यव्यापी पण आम्ही त्या ठिकाणी आढावा संपन्न केलेला आहे. मला वाटतं की एवढ्या एक 8-1 दिवसामध्ये या विषयाचं स्पष्टीकरण होईल आणि त्या शेवटी माननीय न्यायालयाचे जे आदेश असतात त्याप्रमाणे आपल्याला मार्गक्रमण करावं लागतं. आपण म्हणता त्या पद्धतीने डाळिंब या फळावर मोठ्या प्रमाणात खोडकीडचाही त्याच्यासोबतच तेलकट डाग, मर रोग या आजाराने मोठं थैमान घातलेलं आहे. मोठ्या प्रमाणात आपल्या फळबागा कमी झालेल्या आहेत आणि म्हणून या संदर्भामध्ये संबंधित संशोधन केंद्रांना सूचना करण्यात आलेली आहे. या रोगांच्या पासनं नुसता याचाच विषय नाही तर केळीवर करपा पण आलेला आहे. त्याच्यासोबतच संत्रा मोसंबी असेल, आपल्या कोकणच्या काही भागामध्ये आंब्याचा मोहर पण जातो. तर या संदर्भामध्ये आपण काय काय प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेतल्या पाहिजे याचंही नियोजन आपण करतो आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.